मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मालाकमण्डलधरपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगलेडमरुत्रिशूले यस्य तस्य ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे तमात्रिवरदं षड्भुजयुक्तम् अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज के जय। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यरण लागितसे सिद्धाचे चरण विनमितसे कर जोडोनी जाणा भक्तिभावे करोनी। जय जय जी सिद्धमुनी तुझी तारक भवारणी अज्ञानतिमिरनाशोनी ज्योतिस्वरूप तुझी होशी। अविद्या माया सागरी बुडालो होतो महापुरी तव कृपा झाल्यावरी तारिले माते स्वामिया। तू दाविला निजप पंथ तेणे जोडे परमार्थ विश्वव्यापाळक गुरुनाथ तोच होसी स्वामिया। गुरु चरित्र सुधारस त्वापादिला आम्हास तृप्त नवेगा मानस तुषानिको तसे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सिद्ध आणि नामधारक यांचा संवाद चाललेला आहे। त्यांनी आता गुरूंच्या अनेक गोष्टी ऐकाव्यात अशी त्याची इच्छा झालेली आहे, तळमळ लागली आहे। जिज्ञासूपणे तो म्हणतोय, आमचं अज्ञान दूर करा। सिद्धांना प्रार्थना नामधारक करतोय, आपण ज्योतिष स्वरूप आहात। अविद्या सागरामध्ये आम्ही बुडलेलो आहोत, आम्हाला यातून तारा, जेणेकरून परमार्थ घडेल असं काही आम्हाला सांगावं। गाणगापूरची ख्याती आता सर्वत्र पसरली आहे। स्वामींच्या दर्शनाला चहूबाजूनी लोक येऊ लागलेले। अशा वेळेला एक घटना घडली, याबद्दल सिद्ध नामधारकाला सांगतायत। माहूर नावाचं गाव आहे। गोपीनाथ नावाचा तिथे एक धनिक श्रीमंत मनुष्य राहतोय। त्याची मुलं जगत नव्हती। दत्त उपासक आहे। त्या उपासनेचं फळ म्हणजे त्याला कालांतराने उतारवयामध्ये पुत्रप्राप्ती झाली। त्याचं नावही त्यांनी दत्त असं ठेवलेलं आहे। तो सर्वांचा लाडका होता। घरामध्ये आनंदी आनंद झाला होता। उतारवयात झाल्यामुळे आनंद अधिकच द्विगुणित होता। 5व्या वर्षीच त्याचा मुंज संस्कार केलेला। 12व्या वर्षी विवाह झाला। त्यावेळची चालीरीत आहे, समाजाची धारणा आहे आणि त्यामुळे हे सगळीकडे घडत होतं। त्याचा विवाह झाला। पत्नी सत्वगुणी आहे, सुंदर आहे, पतिव्रता आहे।
तिचं नाव सावित्री असं आहे. काही दिवस त्यांचे गेले, आनंदात गेले. दत्ताला दुर्धार व्याधी जडलेली आहे. त्यांनी अनेक उपाय केले, पण फरक पडेना. त्या व्याधीमध्ये त्याला घशाला कोरड पडायची. त्याची कांती सगळी बदलून गेली. झोप येईना, कफ वाढला, बोलता येईना. शरीराला दुर्गंधी यायची. परंतु ती स्त्री मात्र प्रेमाने त्याची सेवा करायची. श्रीमंती असल्याने सर्व प्रकारचे दैवी उपाय, औषधी उपाय हे सगळे केलेत. काही कमी नव्हतं, परंतु मुलाच्या प्रकृतीत खंतच होत होती, खंगत जात होती. त्या स्त्रीने मुलाची सगळी, पतीची सगळी काळजी घ्यावी. त्याला स्नान घालावं, त्याला भरवावं. दुर्गंधी यायची शरीराला, ती त्या ठिकाणी सुगंधी द्रव्य लावायची. पुष्कळ सेवा करायची. दैवी उपाय म्हणून गोपीनाथांनी ग्रहशांती, देवता पूजन सर्व कर्मानुसार असलं तरी हे सगळं तो करतोय, केलंय त्याने. त्यांनी कालांतराने आपल्या स्वामी महाराजांच्या कीर्तीचा विषय ऐकला. तिची आशा उत्पन्न झाली. आपण एवढं केलंच आहे, मृत्युंजयाचे जप सुद्धा केलेले, काय नाही, पण एवढं केलेलं आहे. स्वामींची भेट घेऊ, प्रकृतीबद्दल आपण त्यांच्याकडे विनवणी करू. म्हणून आई वडील, सासू सासरे या सर्वांची परवानगी घेऊन ती गाणगापूरला आलेली. त्यांच्या कृपेने त्यांची तब्येत बरी होईल असा नितांत विश्वास तिचा आहे. गाणगापूर गावात आली तेव्हा चौकशी केल्यावर कळलं स्वामी हे संगमावर असतात आणि म्हणून ती संगमावरती निघालेली आहे. वाटेतच तिच्या पतीला मृत्यूने घेरलं. वेशीपाशी आल्यावर तशीच ती पुढे आली. आज ती जागा सतीचा कट्टा म्हणून दाखवली जाते की जिथे त्याचं प्राणोक्रमण झालेलं आहे. गाव परकय, काय करावं समजेना. शेवटी काही स्त्रिया तिथे आलेल्या आहेत. शोक करते. पतीच्या घरच्या आठवणी पाहून ती त्या ठिकाणी सगळं रडू लागलेली आहे. पतीला बरं वाटावं म्हणून ती त्या ठिकाणी आलेली असताना सासू सासऱ्यांपासून आपण दूर केलं, मुलाला केवढं पातक केलं म्हणून दुःख करते. शोकातून बाहेर पडणं अत्यंत कठीण आहे.
या आपत्काली एक तापस वेश धारण केलेले तपस्वी तिथे प्रगट आलेले. त्यांनी तिला नाना प्रकारचा उपदेश केला. बाई ग, शोक करू नकोस. प्रत्येकाला कर्माचं फळ हे भोगावं लागतं. कर्माचं फळ अटळ आहे. नशिबात असतं तसंच घडत असतं. पृथ्वीवर कोणी वाचला नाही. प्राणेश्वर म्हणतेस तो तुझा जन्म दुसरीकडे, त्याचा जन्म दुसरीकडे. कोणत्या जन्मात एकत्र येताय, काय करताय, कोणालाही पत्ता नाही. ऋणानुबंधाने जीव एकत्र येतात. दोन ओणक्यांची होते सागरात भेट. ही कल्पना इथे मांडलेली आहे. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. पाण्यावरती फेस आहे तसा देहही अव्यक्त आहे, टिकणारा नाही. हे सगळं ते सांगू लागले. तपस्वींची देहकांती, रुद्राक्षमाळा, त्रिशूल धारण केलेलं स्वरूप बघून ती जरा शांत झालेली आणि ते सांगतात ते ऐकते. अत्यंत दुःख झालं की मन परमार्थाकडे वळतं, असा एक अनुभव आहे. निदान पारमार्थिक आत्मानात्म विचार करण्याची योग्यता तरी प्राप्त झाली पाहिजे. त्यातून त्यांनी नाना प्रकारे तिला उपदेश केलेला आहे. बाई ग, देह पंचमहाभूतापासून तयार झालाय. त्याची आसक्ती ठेवू नकोस. कर्म, गुण आणि काळ याप्रमाणे पूर्वार्जित पाप पुण्य भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजेच पंचमहाभूतांच्या कमी अधिक प्रमाणाने गुण उत्पन्न होतात. त्यातून गुण त्याचेच असतात. त्याचंच कर्म जसं असतं तसं गुण उत्पन्न होतात आणि गुणानुसार कर्म घडत असतात. कर्मानुसार दुःख प्राप्त होतं. माया मोहाने संबंध जोडले जातात. मायेला अनुसरून सत्व रजतम गुणांची निर्मिती होते. हा देह 3 गुणांचा आहे. जीवात्मा चैतन्य रूप आहे. तो सर्वव्यापी आहे, अजरामर आहे. संसार कर्माधीन आहे. संचित कर्मानुसार सुखदुःख वाट्याला येतं. कल्पांतापर्यंत मनुष्य, देव यांनाही त्या ठिकाणी शेवट आहे. या सर्वाचं कारण काल आहे. कर्मामुळे जन्माला आल्याबरोबर कर्म हे चक्र. टेंबे स्वामी महाराज म्हणतात अवृत्त हा चक्षुः असा आहे. कालात्म हरी हे त्यालाही म्हटलेलं आहे. देहाचे गुण कर्माधीन असतात. देह स्थिर कल्पना केली तर पंचमहाभूत देहामध्ये समान रूपाने असतात. त्याचं मिश्रण बनतं. तेथे काल आणि कर्म, सर्व गुण, सर्वसामान्य गोष्टीच्या स्वाधीन त्रिगुणात पंचमहाभूतात्मक देह असतो. तो उत्पन्न झाला की संतोष मानू नये, गेला तरी खेद मानू नये. मनुष्याच्या गर्भावस्थेपासून तो नाशवंत आहे. जसं गुण आणि कर्म जसे असतात तसेच तो जगतो व मरतो. कोणाला मृत्यू लहानपणी येतो, तरुणपणी येतो, मोठेपणी येतो. जसं त्याचं अर्जित तसं ते होत घडतं.
पूर्वजन्मातील अर्जित कर्माप्रमाणे पत्नी, पुत्र, पती, नातलगांसह पापपुण्याप्रमाणे सुखदुःख ही मनुष्याला भोगावी लागतात. आयुष्य सुखदुःखमय आहे. लोक पापपुण्य अटळपणे भोगत असतात. विद्वान झाला असला तरी सुद्धा कोणी ते चुकवू शकत नाही. परंतु कर्म जर म्हटलं तर पुण्य आणि संत कृपेने टळेल, पण काळ मात्र कोणालाही सोडत नाही. संसार स्वप्नमत आहे, त्याचं दुःख करू नकोस. मनुष्य देह रक्त मांस मज्जा अस्थि यांचा आहे, मलमूत्रांनी भरलेला आहे, त्याचा शोक काय करतेस. जीवन पराधीन आहे. वास्तवात तारुण्य आणि म्हातारपण तर जास्त पराधीन आहे. जन्म आणि मरण हेही स्वाधीन नाही. यासाठी ज्याप्रमाणे अत्यंतिक क्षेम आणि कल्याण याचा विचार आहे ते तू करावंस. आता संसार सागर कसा तरुण जाता येईल ते पाहावं, हे आत्मज्ञान तिला सांगितलेलं आहे. म्हणून तिने विचारलंय, मी माझ्या पतीला एवढ्या दूर आणलं, सर्व नातेवाईक दूर आहेत, मी आता या प्रसंगी काय करू. दुर्दैवाने रस्त्यामध्येच पतीला मरण आलेलं आहे. आता आपणच सर्वजण माझे आई वडील नातेवाईक हितसंबंधी आहात, माझ्यावर कृपा करा, माझा उद्धार करा. तारक मारक आपणच आहात. तेव्हा त्या तपस्व्याने सांगितलं, त्याचा म्हणाले, आता जे सांगितलं त्याचा विचार कर. संसारात सुख आहे ते आपल्यासारख्या जीवाला सतत वाटत असतं. ते कर्माचंही परिपूर्ण ज्ञान कोणालाही नाही, हे ध्यानात घे. देवाकडे जाण्यासाठी दुःखाचा उपयोग असाही होत असतो. आधी ईश्वराकडे येणारे कमी असतात. प्रवृत्ती अंतर्मुख होणं आवश्यक आहे. यासाठी आत्मारामाचं दर्शन होईल. बाह्य जगताचा व्यवहार थांबल्यावर अंतर सुरू होतो. तेव्हा देहावर मनुष्याने प्रेम करू नये. संसार सागर तरुण जाण्यासाठी साधन करायचंय. मनुष्य जन्म मोठ्या प्रयासाने प्राप्त होतो. यासाठी पती पत्नी यांनी सावलीप्रमाणे असावं. स्त्रियांचं भूषण म्हणजे पतिसेवेत राहून कर्म करीत राहणं ही भारतीय परंपरा आहे. एकमेकांनी एकमेकाच्या सुखासाठी सदैव जागृत असावं, हा या पाठीमागचा हेतू आहे. साधू संत याविषयी आदरभाव असावा. पोष्य वर्गाचं पोषण करावा. वास्तविक सध्याच्या काळात पातिव्रत्य धर्म संकल्पना सांगणं अत्यंत कठीण आहे. कारण व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धी स्वातंत्र्य या ठिकाणचे परिणाम, याची अनुभूती आपण घेत आहोत. पुष्कळ विषय असा आहे. वेदांनी स्त्रीला सम्राज्ञी म्हटलंय. ह्याचं कारण आहे, तिच्याकडे नियामक शक्ती आहे. ती घरातली गृहलक्ष्मी आहे. या भावनेने स्त्रीने जर शुचिर्भूतेने पातिव्रत्याने कर्म केलं किंवा स्वयंपाक केला तर तोच पोटात गेला तर त्यांनी लोकांचे मन आणि मन हे पवित्र होतात. अन्न केवळ उदरभरणासाठी नाही, वाटेल ते अन्न भक्षण करून मनाची तयारी होत नाही. मन निर्भय झालं पाहिजे, हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रसेवा करायची आहे तर मनाची तयारी असावी लागते. राष्ट्राचा विकास नुसत्या
पैशानी, बुद्ध भौतिक शोधानी, सत्तेनी होणार नाही, तर जनतेची मनं, लोकांची मनं तयार व्हायला हवी आहेत. आत्मनिर्भरता, सामर्थ्य संपन्न, संतोषी बनणं आवश्यक आहे. म्हणूनच त्या ठिकाणी वेदांनी म्हणूनी गृहिणी आणि लक्ष्मीचा फरक केलेला आहे. गृहिणीला राग आला तर तो त्या ठिकाणी लगेच शांत झाला पाहिजे, याचं नाव संयम आहे. सहनशीलता हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. स्वभावानुसार शास्त्रवचनाची मांडणी केलेली आहे. पुरुषांनी संयम धरायचा तो बुद्धीचे सामर्थ्य वाढवण्यासाठी धरायचा आहे. हो, पारतंत्र्य काळामध्ये इंग्रजांनी जे ओळखलं, त्यामुळे शैक्षणिक सुधारणाच्या नावाखाली आश्रम पद्धती बंद करून बुद्धिभेदाला, जातीभेदाला, सलोखा नष्ट करण्याचा प्रारंभ केला. बुद्धी स्वातंत्र्याच्या नावाखाली अनादर वाढत राहिला. तपस्समर्थाचा ह्रास झालेला आहे. वेद परंपरा रूढीचं अज्ञानाने प्राबल्य वाढलेलं आहे. समाजातील दोष परकीय अनुकूल ठरलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, महाभारतामध्ये एका प्रसंगामध्ये द्रौपदी धर्मराजाला विचारते, अहो धर्मपालन केलं, पण काय दिलं धर्माने आपल्याला? तेव्हा धर्मराजाने उत्तर दिलेलं आहे, बाई ग, मी जे धर्मपालन केलं ते केवळ वेदाची आज्ञा म्हणून केलंय. धर्मापासून मला काही मिळावं असं नाही. पण धर्माचं पालन करत असताना धर्माचं पालन जो करतो त्याचं रक्षण धर्म करत असतो. धर्मो रक्षती रक्षता. आणि म्हणून आपल्याकडे संस्कृतीने माणुसकीच्या विचाराच्या आधाराने हा सगळा विचार मांडलेला आहे. तारतम्य भावाने ह्याचा विचार लक्षात घेतला पाहिजे. काळानुसार त्याच्यामधली काळानुसार त्यात काही बदल घडतायत, परंतु त्याच्यातल्या तत्वांचा, नियामकतेचा बदल घडू शकत नाही. आता सिद्ध नामधारकाला स्त्रीच्या आचाराबद्दल माहिती सांगतायत. सध्याच्या काळात सांगणं हे अत्यंत अवघड आहे, परंतु ग्रंथामध्ये जो आलाय तेवढ्या पुरता विचार आपण घेऊ. अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा ही महान पतिव्रता होती. अगस्ती ऋषींचं वास्तव्य हे काशी क्षेत्रात होतं. त्यांचा शिष्य, ही घटना सांगतायत, त्यांचा शिष्य विंध्य आहे, तो पर्वत रूपाने तिथे राहतोय. नारद एकदा विंध्य पर्वतावरती गेले. तिथलं रमणीय सौंदर्य पाहून त्याची स्तुती केली. परंतु बोलता बोलता एवढं एकच म्हणाले, बाबा रे, मेरू पर्वता एवढं तुझी उंची नाही. झालं, एवढं एकच वाक्य त्याला खटकलं. ईर्षेने तो वाढू लागला. तपस्या केली, ईर्षेने तो वाढू लागला. इतका वाढला की सूर्याची गतीच अवरुद्ध झालेली आहे. दक्षिणेकडे सगळीकडे अंधार आणि उत्तरेकडे उजेड. सगळे देव घाबरले. इंद्रादी लोक देव इंद्राकडे गेले. इंद्र ब्रह्मदेवांकडे गेला. बघितलं काय करावं, म्हणाले मार्ग काढावा. तेव्हा म्हणाले, अगस्तींना सांगावं आपण दक्षिणेकडे जायचंय सांगून बाहेर पडा, म्हणजे विंध्य पर्वत त्या ठिकाणी नमेल. आणि त्याला म्हणा, मी दक्षिणेकडे येईपर्यंत तू असाच राहा. ऐकलं, सगळेजण गेले. इंद्र, देव, गुरु बृहस्पती, अनेक ऋषी मंडळींचं अगस्तींनी स्वागत केलं. लोपामुद्राच्या पातिव्रत्याची प्रशंसा केली. स्त्रीचे आचार त्यावेळेला ती सांगत होती इतरांना.
त्यावेळेला जे मी ऐकले तेच मी तुला सांगतो, अशा स्वरूपाची पार्श्वभूमी इथे सांगितली. अर्थात प्रथम एवढंच सांगतो, ग्रंथामधले विचार आहेत तेवढाच पुरता विषय मी सांगत आहे. पती सेवा करावी, पती हरिरूप समजावा, प्रत्यक्ष हरीची सेवा करतो असं वाटावं, पतीचे जेवण झाल्यावर आपण जेवावं, पतीला नावाने हाका मारू नये. आता हे सगळं कालबाह्य झालेलं आहे, परंतु त्याच्यातली तत्व कालबाह्य झालेली नाही. एकमेकाविषयी आदरभाव असावा हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. अनेक प्रकारच्या आसक्ती ठेवू नये, घराची स्वच्छता ठेवावी, सडा संमार्जन करावं, देवपूजा उपकरणी घासून ठेवावी, पतीच्या अनुष्ठानाची तयारी करावी, अतिथी गायीस अन्नदान द्यावं, धर्म व्रत उपासना याविषयी अनुकूल राहावं घरामध्ये. नाही तर होतं काय, काय बाई कटकट आहे, सगळे देवधर्म आमच्याच घरामध्ये आहेत. आणि मग त्याची परिस्थिती अशी होते, कीर्ताना सगळं केलं जातं पण त्याच्यातलं स्वारस्य निघून जातं. क्लेश करून केलेलं कर्म कधीही सुख कोणालाही देत नाही. आणि म्हणून ते इथे सुचवत आहेत, घरात समाधानी वातावरण कसं राहील हे पाहावं. आता प्रश्न येईल, एकानीच का? सगळ्यांनी, एकानीच नव्हे, सगळ्यांनी हा त्या ठिकाणचा भाव आहे. रजस्वला दिवस पाळले जावे, हे शारीरिक स्वास्थ्यासाठी आहे. केवळ निसर्गावर सोपवून चालणार नाही. आपल्याकडली शरीर स्वास्थ्याची रचना किंवा स्वास्थ्याचे विचार हे आयुर्वेदाने सुस्पष्ट केलेले आहेत. आणि त्यामुळे हे सगळं त्याच्या ठिकाणी सांगितलंय. तिथे समानता धरा, हरकत नाही. समानता आहेच आहे. एकाकडे जे नाही त्याची भरपाई दुसऱ्यांनी करायची, ही समानता आहे. हक्कानी समानता प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच हे त्या ठिकाणी त्यांनी काही विचार हे जरी कालबाह्य वाटले तरी त्या ग्रंथामध्ये, या ग्रंथामध्ये आलेले आहेत. स्त्रियांनी काजळ कुंकू मंगलसूत्र धारण करावं, कोणाची निंदा करू नये, देवकार्य पितृकार्यात मदत करावी, सासरी माहेरी धरून राहावं. मग विधवा आचारही सांगितला. पती पत्नी देहाच्या सावलीप्रमाणे असतात, तसं वागावं. पतिव्रता हे एक तप आहे. महाभारतामध्ये धृतराष्ट्राची पत्नी गांधारी, हिला जेव्हा कळालं की ज्याच्याशी आपलं लग्न होत आहे तो अंध आहे, तेव्हा मलाही तो पाहण्याचा अधिकार विश्व नाही, म्हणून तिने डोळ्यावरती दिसत असताना सुद्धा पट्टी बांधून घेतली आणि आयुष्यभर तशी राहिली. हेच मोठं तप होतं. दुर्योधनाची काया तिने आपल्या दिव्य दृष्टीने केलेली आहे. हा प्रसंग फार मोठा आहे महाभारतात आलेला. असं हे भारतभूमीचं पातिव्रत्य धर्म संकल्पनेचं एक वैशिष्ट्य आहे. कला, कौशल्य, बुद्धिमत्ता, तत्वज्ञान, भक्ती, शौर्य, मंत्र विद्या, योगविद्या ही वैशिष्ट्य आहेत. आणि याची कल्पनाच कोणाला, अदृष्टात ह्याच्या होणारे परिणामाची कल्पनाच कोणाला नसल्यामुळे ते सगळं
स्वरूप हे अविश्वसनीय वाटतं आणि त्यामुळे अनेक प्रकारचे गोंधळही त्यामध्ये होतात, असंच आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता हे दोघंही पती पत्नी ती निघालेली आहे. तिला सांगितलं, तू दोन्ही राहू शकतेस, विधवा आचारही राहा. त्या पाठीमागे एक संकल्पना असावी या भूमिकेने सांगतो फक्त. स्त्री आणि पुरुष आपल्या धर्म परंपरेप्रमाणे एकरूप समजतात. अर्धांगिनी असा शब्द वापरतात. दोघं मिळून एक आहेत. स्त्री आणि पुरुषांचं एक बाजू ही स्त्रीची, एक बाजू पुरुषाची, अशा पद्धतीने दोघांच्याही शरीरात भावना असते. एक जेव्हा होतो, एक जेव्हा कालवश दोघांपैकी होतो, तेव्हा दुसराही अदृष्टदृष्ट्या कालवशच झालेला असतो. आणि म्हणून त्याला सगळे अधिकार दिलेले नाहीये, दोघांनाही दिलेले नाहीये. समाज व्यवस्थेने त्याच्याकडे फार विपरीत स्वरूपात पाहिलं आणि त्याचे अनर्थ फार मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. जितकं बंधन स्त्रीला आहे तितकं बंधन पुरुषाला सुद्धा आहे. पालन केलं जात दोघांकडनंही नाही. परंतु ह्याच्यामध्ये त्यांच्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. आणि म्हणून जसा स्त्रीचा आचार सांगितलाय तसा पुरुषांचा आचारही पुढे सांगणार आहेत ते. विलक्षण आहे सगळं. आणि म्हणूनच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जेवढा पुरुषाला आचार कडक सांगितलेला आहे तितका कोणालाही सांगितलेला नाही. शुद्ध आचरण ठेवावं, व्रतस्थ राहावं. वैशाख मास, माघ मास, कार्तिक मास याचे विशेष आचरण ठेवावं. आहाराबद्दल सांगितलं. श्रीहरीची उपासना करावी, सर्व त्या ठिकाणी वागावं. तपस्व्यांनी सांगितलं, बाई ग, तुला वाटेल त्याप्रमाणे तू वाग. सर्व दुःख सोडून दोन्ही मार्ग उत्तम आहेत, परलोकी गती आहे. तिला आशीर्वाद दिला. तपस्वी निघालेले आहे. तिने आपलं सहगमन करण्याचा विचार व्यक्त केला. तपस्वीने तिला 2 रुद्राक्ष दिले. तिने स्वतः बांधले कानामध्ये आणि शवाच्याही कानामध्ये बांधलेले. आणि ते संगमावरती शव घेऊन सगळे जण आलेले. निघताना तिच्या मनात एवढाच विचार, आपण एवढ्या लांब आलोत, निदान त्या यतीचं दर्शन तरी घेऊया. म्हणून जे तिथे भेटलेले यती होते, तपस्वी होते, ते अदृश्य तिथून गेल्यानंतर ती संगमावरती आली आणि संगमावरती स्वामींची भेट घ्यावी म्हणून ती स्वामींकडे आली. स्वामी ध्यानस्थ आहे. तिने आपल्या त्या पद्धतीप्रमाणे तिने वाकून नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज झाला. त्याने अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. सगळी लोक हसायला लागले. आत्ता सहगमन करते आणि स्वामींनी असा आशीर्वाद दिला कसा? मग स्वामींनी जागृत अवस्थेत आले आणि म्हणाले, काय झालं? असं ठीक आहे, असू देत म्हणाले, आमचा आशीर्वाद खोटा होणार नाही. शव आणा म्हणाले. इकडे आणलं. रुद्राभिषेक त्यावरती केलेला आणि रुद्राभिषेक केला आणि ते तीर्थ त्या शवावरती संपलेलं आहे. तर त्या ठिकाणी
तो जिवंत झालेला आहे. काय मला कुठे आणलंस, काय केलंस वगैरे तो बोलू लागला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळं त्यातनं त्या शवाला जे बांधलेलं होतं ते सोडवलेलं आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलं, जा बाबांनो, आधी संगमावरती अंघोळ करा, नवीन वस्त्र धारण करा आणि या. त्यावेळी एकाने विचारलं, महाराज हा ब्राह्मण पुत्र कसा जिवंत झाला याविषयी सांगा. तेव्हा म्हणाले, पुढील जन्मातलं 30 वर्षाचं आयुष्य विधात्याकडून मागून घेतलं, त्याला मी दिलं. हे कर्तुम अकर्तुम शक्ती ह्या परमात्म्याची आहे. म्हणून स्वामी महाराज हे साक्षात परब्रह्मस्वरूप होते असंच आपल्याला म्हणता येईल. ही सगळी रचना त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणूनच हे स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मृत्यूपूर्वी दया असू शकते, परंतु मृत्यूनंतर ही दया ही कल्पना समजत नाही. ही दया महाराजांनी केलेली आहे. स्त्रीचं अंतःकरण परिपूर्ण शुद्ध झालं आहे, ईश्वर भक्ती झालेली आहे, शास्त्राच्या आज्ञेचं पालन ती करते, त्याचं फळ तिला मिळालं. शरीरापेक्षा जीवात्मा वेगळा आहे ही तिची भावना दृढ झाली होती. देहासक्ती संपली आहे, या भावाची परीक्षा आहे. अस्तिक्य बुद्धी ही मुख्य आहे. यासाठी धर्माचरण करावं. स्त्रीचं महत्त्व आपल्या धर्मसंस्कृतीत अत्यंत आहे. समाजात विपरीत गोष्टी घडत असल्या तरी सुद्धा कबीरदास म्हणतात, नारी की निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस खानी में पैदा हुए शुक भीष्म हनुमान. प्रत्यक्ष परमात्मा हा भक्तीने त्या ठिकाणी संतुष्ट असतो. विवेकी स्त्री पुरुषांनी लक्षात घेऊन वागावं. प्रपंच आणि परमार्थ हा उत्तम रीतीने साधता येईल असा विषय त्या पाठीमागे आहे. आणि म्हणून हे स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी तिला सगळं सांगितलेलं आहे. आता महाराजांनी सिद्धांनी तीर्थाचा आणि रुद्राक्षाचा महिमा त्या ठिकाणी सांगतायत. ते विप्र पती पत्नी दोघंही गुरूंकडे आलेले. रुद्राक्षाचं महत्त्व सांगा, आम्हाला मंत्रोपदेश करा अशी प्रार्थना करतायत. सिद्ध सांगतायत नामधारकाला. साक्षात गुरु तपस्वी जे आले होते ते गुरूंनीच रूप धारण करून तिथे प्रगट झाले होते आणि तिला रुद्राक्ष धारण करायला सांगितले. रुद्राक्षाचं महत्त्व काय आहे? कंठी बांधिता 32 मस्तकाभोवती 24 सहसा कर्ण पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा गळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्यविशेष. रुद्राक्ष म्हणजे काय? रुद्रांच्या डोळ्यामधून अश्रुधारा, डोळे अक्ष म्हणजे डोळा, डोळ्यात अश्रुधारा चे 2 थेंब भूमीवरती पडले, त्याच्यातून वृक्ष निर्माण झाला, तो रुद्राक्ष आहे. त्याचं सामर्थ्य विलक्षण आहे. म्हणून पूर्वीची घडलेली घटना त्यांनी या ठिकाणी सिद्धांनी सांगितली. काश्मीर देशीचा नृपपती राजा भद्रसेन, त्याचा पुत्र सुधर्मय तिथे मंत्री आहे, त्याचा पुत्र तारक आहे. सगळं ऐश्वर्य आहे.
पण ते निरासक्त आहेत. ते उलट रुद्राक्ष धारण करूनच राहतात. मंत्र्याला आणि राजाला याची काळजी वाटू लागली. हे विरक्तच असे जर झाले तर पुढे राज्याचं कसं होणार? एक दिवस दरबारामध्ये पराशर नावाचे ऋषी आले. त्यांनी विचारलं, का हो, ही 2 मुलं आमच्या इथे राज्यात अशी आहेत, सगळं ऐश्वर्य असताना सुद्धा आसक्ती विरहित राहतायत. काय आहे प्रकार? रुद्राक्ष धारण करतात, हे काय आहे? पूर्वजन्मी कोण आहे? तेव्हा ऋषी जाणते होते, दिव्यदृष्टी होती, आणि त्यामुळे त्यांनी त्या मुलांना पाहिलं आणि म्हणाले, राजा काळजी करू नकोस. नंदीग्राम नावाचं गाव आहे, तिथे महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. ती अतिशय सुंदर होती, श्रीमंत आहे. नाट्य मंडप तिने निर्माण केला होता. मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा आणि एक माकड पाळलं होतं. ही महानंदा शिवभक्त होती. तिने त्यांच्याही गळ्यामध्ये रुद्राक्ष बांधलेले होते. महानंदा ही दानशूर आहे, धार्मिक आहे, श्रद्धावान आहे. एक दिवस एक व्यापारी तिच्याकडे आलाय. ती शिवव्रती आहे. त्याच्याकडे अतिशय सुंदर असं रत्नजडित शिवलिंग आहे. ते तिने पाहिलं आणि म्हणाली, ते शिवलिंग माझ्याकडे द्यावं. 3 दिवस 3 रात्र मी धर्मपत्नी म्हणून राहते, त्या बदल्यात शिवलिंगाची मला पूजा करायला मिळू दे. ऐकलं? ते म्हणाले, तुम्ही तर या ठिकाणी आपला उद्योग हा वारांगणेचा, कसं शक्य आहे? नाही म्हणाले, मी धर्मपत्नी म्हणून राहीन, मी कोणी तुमच्याशिवाय कोणाचाही स्वीकार करणार नाही. ठीक आहे म्हणाले. नाट्य मंडपामध्ये मधल्या खांबाजवळ ते शिवलिंग ठेवून दिलेलं आहे आणि दोघेही जण क्रीडा करू लागले. परंतु शिवलिंग ठेवताना त्यांनी महानंदेला सांगितलं, बाई ग, ह्याला जर काही धक्का लागला तर मी अग्नी प्रवेश करेन. ठीक आहे म्हणाली. म्हणून तिने त्या मंडपामध्ये ठेवलं आणि तिने क्रीडा केल्या. तेवढ्यामध्ये एक महाभयंकर आग तिथे लागली. माकड आणि तो कोंबडा, शिवलिंग सगळं त्या आगीमध्ये जळून गेलं. आता त्याच्या प्रतिज्ञेप्रमाणे किंवा आधी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अग्निप्रवेश तिने केला. ती पतिव्रता म्हणून राहीन असा शब्द त्या व्यापाऱ्याला दिलेला होता. म्हणून तिने तिथे जी चिता पेटवली गेली, त्याच्यात ज्यांनी प्रवेश केला, तिथेच तिने सुद्धा सगळा दानधर्म करून, लुटून देऊन, दासदासींना देऊन त्या ठिकाणी ती शिवसान्निध्यासाठी त्या अग्निमध्ये तिने प्रवेश केलेला आहे. तेवढ्यामध्ये शंकरांनी तिला झेललं आणि तिला त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. तो व्यापारी म्हणजे साक्षात शंकर होते. तिची धर्मपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी या ठिकाणी ते आलेले होते.
त्यावेळेला शिवलोकी हा गरुड आणि कोंबडा गेलेला आहे. तेच राजपुत्र, माकड हा राजपुत्र आणि कोंबडा हा त्याचा तारकपुत्र असा आलेला आहे, मंत्र्याचा मुलगा. त्यामुळे रुद्राक्ष धारण करून ते त्या ठिकाणी राजवैभव भोगायला मिळालेलं आहे, बघितलेलं आहे. भारताचं केवढं वैभव आहे पहा. वारांगणा सुद्धा पतिव्रता असू शकतात, बाकी असतील, यात काय शंका आहे. ही बुद्धी धर्मनिष्ठ आहे. धार्मिक संस्कारही आहेत. देहासक्ती चटकन संपू शकते असा बोध या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. रुद्राक्ष महात्म्याबरोबर पतिव्रता धर्माची महतीही सांगितली. धर्मरहस्य सूक्ष्म आहे. धर्मतत्व मानवी बुद्धीने ठरवता येत नाही. तेव्हा धर्म आणि अधर्म कसा होऊ शकतो ते श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये आलेलं आहे. वेदार्थ गहन आहे. धर्म आणि त्याचे वर्म श्रीहरीच्या कृपेशिवाय नाही. कृपा असेल तर नीच जातीच्या मनुष्याचं धर्मतत्व साध्य करू शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सर्व धर्म हरीचे पाय, येर ते अपाय दुःख मूळ. भगवत प्राप्ती करून घेणं हे सर्व धर्माचं सार आहे. हरिभक्तीसाठी जात पात धंदा परिस्थिती आड येऊ शकत नाही. महानंदा पूर्वकालात झाली, कानोपात्रा या युगात झालेली आहे. काय भाग्य आहे. आम्हाला मिळालेलं ऐश्वर्य आम्ही एकट्याने भोगणार नाही, सर्वांनी भोगू. म्हणून महानंदाला जेव्हा शिवजी म्हणाले चल शिवलोकाला घेऊन जातो, तेव्हा ती म्हणते मी एकटी येणार नाही, सगळ्या नगरीला घेऊन चला. गेले किती माहिती नाही, पण एक गोष्ट होईल मात्र, पुण्यामध्ये कोणी गेलं तर वैकुंठाला तरी जाता येईल. हा एवढा एक भाग निश्चित साधता येतो. अशा प्रकारचं हे स्वरूप या ठिकाणी आहे. देवाने दिलेलं वैभव स्वतः करता उपभोगायचं नसतं. परमेश्वर अधिक कृपावंत होतो. म्हणून वैदिक प्रार्थना आहे, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. ही भावना धर्माचरणाने होत असते. त्यातील स्वार्थबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. मला एकट्याला सुख मिळावं हे धर्माचरण संगत नाही. ईश्वराची भक्ती त्यातून मिळू शकते आणि म्हणून हे आचरण ठेवायचंय हा उद्देश या ठिकाणी सांगताय. साधकांनी कसं असलं पाहिजे हा विचार त्यामध्ये आहे. अशा प्रकाराने घटना सांगतायत. आता राजा म्हणाला पुढे, स्वामी महाराज पराशर ऋषींना म्हणताय, महाराज अहो ह्या मुलांचं पुढे स्वरूप तरी काय, काय त्यांचं आयुष्य, या भविष्याबद्दल मला काही सांगा. पराशरांनी सांगितलं, बाबा रे ह्या मुलांचं भवितव्य फार विलक्षण आहे. ते 12 वर्षाचे झाले की त्या ठिकाणी त्यांना मृत्यू येणार आहे. हे ऐकल्यावर तो अतिशय दुःखी झालेला आहे. राजा प्रजा आणि सगळेच जण. त्यांना यमदूत न्यायला येतील. रुद्राचं महात्म्यच असं आहे. तेव्हा एक गोष्ट सांग, काय करावा, उपाय काय? याला एक उपाय आहे म्हणाले. 10 सहस्र रुद्रपाठ शंकरांसाठी करावा म्हणाले. आणि त्याप्रमाणे ते तीर्थ त्यांना द्यावं. त्याप्रमाणे राजाने योजना केली आणि दुसऱ्या दिवसापासूनच लगेचच त्यांनी त्या ठिकाणी रुद्रपाठाची योजना झाली.
केली. सातव्या दिवशी त्यांना 12वं वर्ष पूर्ण झालं होतं आणि त्याच वेळेला मुलं निचेष्टीस पडलेली आहे. यमदूत त्यांना न्यायला आलेले आहेत. त्याच वेळेला शिवदूतही तिथे आलेले आहेत. शिवदूतांनी यमदूतांना पिटाळून लावलं. मुलं सगळं बघताय. मुलांचे प्राण वाचले. सगळ्यांना आनंद झाला, उत्सव केला. सभेमध्ये पराशरांचा राजांनी सत्कार केला. तेवढ्यात नारदजी तिथे आले. नारद सांगू लागले, चित्रगुप्ताच्या नोंदीप्रमाणे नोंदीप्रमाणे त्यांचा मृत्यू असताना हे घडलं कसं? तेव्हा वीरभद्रांनी गाराणं त्याच्या पुढे सांगितलं. यमदूतांनी यमधर्मांना विचारलं तेव्हा त्यांनी चित्रगुप्ताची नोंद पहा म्हणाले. 10,000 रुद्राभिषेकामुळे 10,000 वर्ष आयुष्य परत त्यांना मिळालेले आहे. यमधर्म परत गेले, यमदूत परत गेले. रुद्राचं महात्म्यच असं आहे. म्हणून या अध्यायामध्ये यजुर्वेदांतर्गत असलेलं रुद्राध्यायाचं महत्त्व सांगितलं. नमक आणि चमक हे 2 भाग आहे. जगत्कारण ब्रह्मतत्वाला रुद्र ही संज्ञा आहे. राम, कृष्ण, वासुदेव सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. अद्वैत परब्रह्म निर्गुणातून सगुणात आलेला आहे. त्याचं गुणधर्म निराळे आहेत. निर्गुणात पाप नाही, पुण्य नाही, धर्म नाही, अधर्म नाही, दया, वात्सल्य गुणधर्म नाही. ते सर्व गुण गुणरूपा सगुण रूपाला आहे. निर्गुण ब्रह्मतत्वातून ओंकार निघालेला आहे. यासाठी महत्त्वाचा विशेष आहे. पुण्यकर्म विसरून जावं म्हणजे अभिमान राहत नाही. अभिमानाने स्मरणाने ही सर्व फळं निघून जातात. पाप धैर्याने कबूल केलं की शुद्ध संस्कार मनावरती होतो. ईश्वराची प्रेरणा असल्याशिवाय धर्मबुद्धी उत्पन्न होत नाही. आणि म्हणूनच भगवंताची भक्तीशिवाय प्रेरणेशिवाय होत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माऊली ज्ञानदेव म्हणतात. सत्कर्मानी परमात्म्याची भेट होते हा सिद्धांत ज्ञानदेव मांडतायत. ही सावित्री अर्थार्थी भक्त आहे, पण उपदेशाने मुमुक्षु त्यागी बनलेली आहे. जीवदानाची दया तिला प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारचा बोध या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. अनेक भक्त हे सकाम बुद्धीने तिथे आलेले आहेत. त्रिविक्रम भारती सारखे थोडेच आहेत. बहुतेक कथा सकाम भक्तांच्या आहेत. कोणाला रोग झालाय, कोणाला बुद्धी हवी आहे, कोणाला द्रव्य हवं आहे, कोणाला संतान पाहिजे, अनेक कामना सांगणारे जीव सद्गुरूंना शरण आलेले आहेत. गुरूंनी तेही त्यांना दिलं, पण सकाम इच्छेकडून निष्काम कर्म करण्याचं त्यांना प्रवृत्त केलेलं आहे. हेच त्याच्यामधलं वैशिष्ट्य आहे. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती याचा समन्वय झाल्याशिवाय कोणतेही कर्म घडत नाही. हा सिद्धांत महत्त्वाचा. आत्मीयता असली की भगवंताकडे काही मागण्याचा संकोच मनुष्याला वाटत नाही. आणि म्हणूनच सांदीपनी ऋषींनी सुद्धा भगवंताकडे मागताना गुरुदक्षिणा म्हणून आपला गेलेला पुत्र मागितलेला होता. तो परत आणून दिला भगवंताने. श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मानात्म विवेक करण्याकडे आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे. हाच विवेक करणं म्हणजे सांसारिक जीवनातील विषयाचा संबंध तुटून जाण्यासारखं आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करायचा आहे. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. सिमिंतिनीचं स्वरूप सांगितलं, याज्ञवल्क्याच्या पत्नींचं स्वरूप सांगितलंय सिद्धांनी. मैत्रेयींच्या 2 पत्नी आहेत, मैत्री आणि गार्गी.
कात्यायनी. मैत्रेय आत्मज्ञानाचे अधिकारी आहे. कात्यायनी विद्वान आहे, पण याज्ञवल्क्यांनी संन्यास घेतला. दोघांना धन द्यायचं ठरलं. मैत्रेय म्हणाली, मला धन नको, आत्मज्ञान द्या. म्हणून ते तिने प्राप्त करून घेतलं. ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे. आम्हाला समजत नाही म्हणून ते नाही, आणि ते आहे त्याचा अभ्यास कसा करायचा याचं ज्ञान नाही म्हणून तेही जवळ नाही असं अर्थ धरू नये. भगवान शंकरांजवळ त्यापेक्षा मोठं ज्ञान आहे हे शास्त्रकार मांडतायत. म्हणून उपासना करणाऱ्याचा असतात, त्याच्या करावयाच्या असतात. ज्योतिषावर सगळं अवलंबून ठेवायचं नाही. मग ते दोघही जण पती पत्नी, सावित्री आणि दत्त ब्राह्मण विप्र, हे संगमावर स्नान करून आले. आम्हाला मंत्रोपदेश करा म्हणून सांगितलं. तेव्हा गुरूंनी सांगितलं, स्वामी महाराजांनी, धर्मविरुद्ध काही करायचं नाही. कचय देवयानी संवाद सांगितलेला आहे, चरित्र सांगितलेलं आहे. वैदिक मंत्राचा अधिकार स्त्री वर्गाला नाही. आता अनेक जण प्रश्न विचारतात, त्याचा तारतम्य भावाने मी एवढंच व्यक्त करतो. निसर्गक्रमाने शरीर स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर रचना भिन्न आहे. वैदिक मंत्रामधून निर्माण होणारे स्पंद हे वातावरणामध्ये शरीरावरती परिणाम करत असतात. त्याचे परिणाम हे जे शरीरावर होतात, चांगल्या कर्मानी, चांगल्या घटनेनी काही घडेल त्याचे चांगले होतात, काही विपरीत होतात. तसे संशोधकांनी, वैदिक संशोधकांनी त्याचा विचार केलेला आहे आणि पाहिलेला आहे. की वैदिक संस्कारांचे जे काय, वैदिक मंत्र सामर्थ्याचे जे परिणाम आहेत ते स्त्री देहावर दुष्परिणाम करतात. म्हणून त्यांना तो अधिकार नाही म्हणून सांगितलं. पण त्याचं वैदिक धर्माचरणाचं जे फळ आहे ते मात्र कशातनं मिळेल हा विषय त्या ठिकाणी व्यक्त केला. तो कशात नाही. म्हणून ती सावित्री जेव्हा म्हणाली मंत्रोपदेश करा, तेव्हा त्यांनी सांगितलं, बाई मंत्रोपदेश स्त्रियांना हा सांगता येत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला व्रतवैकल्य सांगितलेली आहेत. कच्छ देवयानीची गोष्ट सांगितली. मंत्र सामर्थ्य या विश्वातनं नष्ट झालं एका संजीवनी मंत्राचं देवयानीच्यामुळे. अशा प्रकारचं स्वरूप त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. याच्यातून राष्ट्रहित कसं जपायचं हे बघायचं आहे. ईश्वरी प्रेरणेशिवाय हे साधत नाही. जीव बुद्धिवादी आणि प्रयत्नवादी जरी झाला तरी ईश्वरी सहाय्य असावं लागतं. धर्म काय, अधर्म काय, धर्म स्वर्गमार्ग आहे, अधर्म मृत्यू अंतक आहे, मृत्यूचं सहाय्य काम क्रोध लोभ आहेत, मदमत्सर आहे, पातक विकारामुळे उत्पन्न होतात. यासाठी मनाचा निग्रह हवा आहे, नियमन करता आलं पाहिजे. हा त्या ठिकाणचा महत्वाचा भाग आहे. यासाठी त्यांनी या ठिकाणी हे सगळं सांगायला प्रारंभ केलेला आहे. मग त्यांनी सांगितलं, बाई ग, तुला सोमवाराचं
व्रतपूजन ह्या सांगितलेल्या गोष्टी आहेत. स्नान आहे, शिवपूजा आहे, व्रत सांगितले, व्रताचं महत्त्व सांगितलं. हे व्रत सूत महर्षींनी ऋषींना सांगितलं होतं, ते मी तुला सांगतो. त्यावेळेला एक घटना घडली सोमवाराच्या व्रताने. सिमिंती नावाची एक स्त्री आहे. चित्रवर्मा हा राजा होता, त्याच्याबरोबर तिचा विवाह झालेला होता. दीर्घ उपासनेनंतर हे दोघंही प्राप्त झाले होते त्यांच्या आईवडिलांना. सिमिंतिनीला ज्योतिषशास्त्राप्रमाणे 14व्या वर्षी वैधव्य होतं. आता काय करायचं असे प्रश्न त्या ठिकाणी होते. चित्रांगत यांची जी कन्या आहे त्याची ती सिमिंतिनी, याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयणी, यांनी सांगितलं, बाई ग, तू सिमिंतिनीला, याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रिणीने हे व्रत करायला सांगितलं, सौभाग्यदायक आहे. पुढे यथावकाश तिचा विवाह चित्रांगताबरोबर झाला. यमुना नदीत तो पोहायला गेला. सासुरवाडी आला असताना तेव्हा तो बुडाला. नागकन्यांनी पाताळात त्याला घेऊन गेले. आणि तरीही ती या ठिकाणी व्रत करत राहिलेली आहे. तो त्या ठिकाणी बुडून तक्षकाच्या नगरीमध्ये गेला. तक्षकांनी नेलेले. तेव्हा तक्षक राजाला जेव्हा कळालं हा चित्रांगद जो आहे, तो चित्रांगद हा शिवभक्त आहे, तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी त्याची चौकशी केली, काय आहे काय नाही. आणि मग त्यांनी त्याला परत पाठवण्यासाठी चित्रांगताने आपल्या मुलाला तिथे पाठवलेलं आहे. पण त्या दुःखामध्ये त्याचं राज्य, इंद्रसेनाचं राज्य हे त्यांनी घेतलेलं आहे. इंद्रसेन त्याचा जो चित्रवर्म्याचा मित्र आहे त्यांनी तो घेतलेला आहे. सगळीकडे दुःखी वातावरण झालेलं होतं. चित्रवर्म्यांनी दूत पाठवून तिथे त्याला पुन्हा जिवंत करायचं पाठवून द्यायचं ठरवलेलं होतं. अशा प्रकाराने केलं आणि मग तो तिथे येऊन त्यांनी त्याला ते पुत्ररूप सांगून टाकलेलं आहे. व्रताची माहिती सगळी दिलेली आहे. असं आहे की सुप्रजा सुजननाचा हेतू पती पत्नी यांचं प्रेम लहानपणापासून निर्माण व्हावं लागतं. कामवासनेचा प्रादुर्भाव होऊ नये व ती निर्माण होण्यापूर्वी मनामध्ये प्रेमासक्तीचा आदर असला पाहिजे इत्यादी भावनांनी त्या ठिकाणी ही पतिसंगत सांगितलेली आहे. ते कोणतंही वय जरी स्त्रियांना आदर्श वा प्रमाणभूत मानता येत नाही. वयात येणे व जननक्षम होणे कमी अधिक असू शकतं, म्हणून विवाहास करणं योग्य आहे अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी होता. साधनेद्वाराने प्राणाचा निग्रह करायचा आहे. व्रतवैकल्य म्हणजे काय आहे?
विषय वासनाचा संबंध तुटून जातो. विषयाचा संबंध आल्यामुळे पुन्हा पुन्हा वासना ज्या निर्माण होतात त्या संस्काराच्या संस्कारांनी म्हणजे विषयाच्या संस्कारांनी मनामध्ये अधिक भर पडत जाते. अगोदर अनेक जन्माचे कितीतरी विषय संस्कार आहेत, ते कमी होण्याकरता म्हणून योगमार्ग आहेत. मनाची स्थिरता झाली की मनाचा विषयाशी संबंध आला, मग योगमार्गाने प्राणायामादीनी क्रिया घडत जातात. प्रकाशाशिवाय वस्तू अंधारात समजत नाही, त्याप्रमाणे सदाचार सद्विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. यासाठी सर्व काही अज्ञान निर्मित आहे. ज्ञानोदय होताच सर्व विरून जातं. यासाठी मनाच्या सरोवरात आरशासारखं स्वच्छ ठेवावं, काळजीपूर्वक ठेवावं, मन शुद्ध ठेवायचं आहे. परमात्म ज्ञान प्रगट होऊ शकतं. संसारात आवश्यकतेने सार मिळत असतं. भगवत कृपेने हे मुक्त होतात. ईश्वर शक्ती सुप्त अवस्थेत कायम असते. भक्ती झाली की भावनेच्या संबंधाने ती शक्ती व्यक्त होते. जीवाचा भक्ताचा उद्धार होतो. याप्रमाणे व्रतवैकल्याची माहिती म्हणून त्या ठिकाणी सिमेंतिनी आणि चित्रांगत यांचं चरित्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकाराने हे सांगितलं. आज आता गीता जयंती आहे. गोपाळ कृष्णांना वंदन करूया, गीता देवी ग्रंथाला वंदन करू. मनुष्याने जर गीतेचा थोडा जरी अभ्यास केला, मनन केलं, तरी गंगा जलाचा एक बिंदू प्राशन केल्यासारखं आहे. गीतेचे विचारात सूक्ष्मत्व व्यापकत्व दोन्ही आहे. यासाठी आचरण केलं पाहिजे. म्हणजे पूजन केल्यासारखं आहे. निरंतर मुक्ती हीच आहे. बरं खरं काय हा चिरंतन अशा सत्याचं ज्ञान साधकाला झालं पाहिजे. जगाचं आकर्षण उरत नाही. बरं यासाठी गीतेतील प्रत्येक विचारावर सद्भावनेची मनन चिंतन करून सद्विचाराची जोपासना करावी. सद्विचारांना आचरण असावं, मन केंद्रित होतं आणि निर्विकारांना हा अर्थ बनवून राहतो. यासाठी पूर्वसंचितातील कर्म हे झालं आहे. नवीन निर्माण होणार नाही याची दखल क्षणभराच्या वर्तमान जीवानी करायचा हा गीतेचा संदेश आपण समजून घ्यायचा आहे. यासाठी गोपाळ कृष्णाचा चरणी हे सगळं अर्पण करून आजचा विषय आपण या ठिकाणी थांबवूया. गुरूंचं प्रार्थना करूया. गणगोत बंधू चित पिता तुची देवा, इष्टमित्र काही नसे अन्य सेवा, तुझ वीण त्राता नसे या जीवासी, नमस्कार माझा श्री दत्तात्रेयासी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. परंतु बोलता बोलता एवढं एकच म्हणाले, बाबा रे, मेरू पर्वता एवढं तुझी उंची नाही. झालं, एवढं एकच वाक्य त्याला खटकलं. ईर्षेने तो वाढू लागला. तपस्या केली, ईर्षेने तो वाढू लागला. इतका वाढला की सूर्याची गतीच अवरुद्ध झालेली आहे. दक्षिणेकडे सगळीकडे अंधार आणि उत्तरेकडे उजेड. सगळे देव घाबरले. इंद्रादी लोक देव इंद्राकडे गेले. इंद्र ब्रह्मदेवांकडे गेला. बघितलं काय करावं, म्हणाले मार्ग काढावा. तेव्हा म्हणाले अगस्तींना सांगावं आपण दक्षिणेकडे जायचंय सांगून बाहेर पडा, म्हणजे विंध्य पर्वत त्या ठिकाणी नमेल आणि त्याला म्हणा मी दक्षिणेकडे येईपर्यंत तू असाच राहा. ऐकलं, सगळेजण गेले. इंद्र, देव, गुरु बृहस्पती, अनेक ऋषी मंडळींचं
अगस्तींनी स्वागत केलं. लोपामुद्राच्या पातिव्रत्याची प्रशंसा केली. स्त्रीचे आचार त्यावेळेला ती सांगत होती इतरांना. त्यावेळेला जे मी ऐकले तेच मी तुला सांगतो, अशा स्वरूपाची पार्श्वभूमी इथे सांगितली. अर्थात प्रथम एवढंच सांगतो, ग्रंथामधले विचार आहेत तेवढाच पुरता विषय मी सांगत आहे. पती सेवा करावी, पती हरिरूप समजावा, प्रत्यक्ष हरीची सेवा करतो असं वाटावं, पतीचे जेवण झाल्यावर आपण जेवावं, पतीला नावाने हाका मारू नये. आता हे सगळं कालबाह्य झालेलं आहे, परंतु त्याच्यातली तत्व कालबाह्य झालेली नाही. एकमेकाविषयी आदरभाव असावा हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. अनेक प्रकारच्या आसक्ती ठेवू नये, घराची स्वच्छता ठेवावी, सरासंमार्जन करावं, देवपूजा उपकरणी घासून ठेवावी, पतीच्या अनुष्ठानाची तयारी करावी, अतिथी गायीस अन्नदान द्यावं, धर्म व्रत उपासना याविषयी अनुकूल राहावं घरामध्ये. नाही तर होतं काय, काय बाई कटकट आहे, सगळे देवधर्म आमच्याच घरामध्ये आहेत. आणि मग त्याची परिस्थिती अशी होते, कीर्ताना सगळं केलं जातं पण त्याच्यातलं स्वारस्य निघून जातं. क्लेश करून केलेलं कर्म कधीही सुख कोणालाही देत नाही. आणि म्हणून ते इथे सुचवत आहेत, घरात समाधानी वातावरण कसं राहील हे पाहावं. आता प्रश्न येईल, एकानीच का? सगळ्यांनी, एकानीच नव्हे, सगळ्यांनी हा त्या ठिकाणचा भाव आहे. रजस्वला दिवस पाळले जावे, हे शारीरिक स्वास्थ्यासाठी आहे. केवळ निसर्गावर सोपवून चालणार नाही. आपल्याकडली शरीर स्वास्थ्याची रचना किंवा स्वास्थ्याचे विचार हे आयुर्वेदाने सुस्पष्ट केलेले आहेत. आणि त्यामुळे हे सगळं त्याच्या ठिकाणी सांगितलंय. तिथे समानता धरा, हरकत नाही. समानता आहेच आहे. एकाकडे जे नाही त्याची भरपाई दुसऱ्यांनी करायची, ही समानता आहे. हक्कानी समानता प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच हे त्या ठिकाणी त्यांनी काही विचार हे जरी कालबाह्य वाटले तरी त्या ग्रंथामध्ये, या ग्रंथामध्ये आलेले आहेत. स्त्रियांनी काजळ कुंकू मंगलसूत्र धारण करावं, कोणाची निंदा करू नये, देवकार्य पितृकार्यात मदत करावी, सासरी माहेरी धरून राहावं. मग विधवा आचारही सांगितला. पती पत्नी देहाच्या सावलीप्रमाणे असतात, तसं वागावं. पतिव्रता हे एक तप आहे. महाभारतामध्ये धृतराष्ट्राची पत्नी गांधारी, हिला जेव्हा कळालं की ज्याच्याशी आपलं लग्न होत आहे तो अंध आहे, तेव्हा मलाही तो पाहण्याचा अधिकार विश्व नाही, म्हणून तिने डोळ्यावरती दिसत असताना सुद्धा पट्टी बांधून घेतली आणि आयुष्यभर तशी राहिली. हेच मोठं तप होतं. दुर्योधनाची काया तिने आपल्या दिव्य दृष्टीने केलेली आहे. हा प्रसंग फार मोठा आहे महाभारतात आलेला. असं हे भारतभूमीचं पातिव्रत्य धर्म संकल्पनेचं एक वैशिष्ट्य आहे. कला, कौशल्य, बुद्धिमत्ता, तत्वज्ञान, भक्ती, शौर्य, मंत्र विद्या, योगविद्या ही वैशिष्ट्य आहेत.
आणि याची कल्पनाच कोणाला, अदृष्टात ह्याच्या होणारे परिणामाची कल्पनाच कोणाला नसल्यामुळे ते सगळं स्वरूप हे अविश्वसनीय वाटतं आणि त्यामुळे अनेक प्रकारचे गोंधळही त्यामध्ये होतात असंच आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता हे दोघंही पती पत्नी ती निघालेली आहे. तिला सांगितलं तू दोन्ही राहू शकतेस, विधवा आचारही राहा. त्या पाठीमागे एक संकल्पना असावी या भूमिकेने सांगतो फक्त. स्त्री आणि पुरुष आपल्या धर्म परंपरेप्रमाणे एकरूप समजतात. अर्धांगिनी असा शब्द वापरतात. दोघं मिळून एक आहेत. स्त्री आणि पुरुषांचं एक बाजू ही स्त्रीची एक बाजू पुरुषाची, अशा पद्धतीने दोघांच्याही शरीरात भावना असते. एक जेव्हा होतो, एक जेव्हा कालवश दोघांपैकी होतो, तेव्हा दुसराही अदृष्टदृष्ट्या कालवशच झालेला असतो आणि म्हणून त्याला सगळे अधिकार दिलेले नाहीये, दोघांनाही दिलेले नाहीये. समाज व्यवस्थेने त्याच्याकडे फार विपरीत स्वरूपात पाहिलं आणि त्याचे अनर्थ फार मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. जितकं बंधन स्त्रीला आहे तितकं बंधन पुरुषाला सुद्धा आहे. पालन केलं जात दोघांकडनंही नाही. परंतु ह्याच्यामध्ये त्यांच्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. आणि म्हणून जसा स्त्रीचा आचार सांगितला आहे तसा पुरुषांचा आचारही पुढे सांगणार आहेत ते. विलक्षण आहे सगळं. आणि म्हणूनच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेवढा पुरुषाला आचार कडक सांगितलेला आहे तितका कोणालाही सांगितलेला नाही. शुद्ध आचरण ठेवावं, व्रतस्थ राहावं. वैशाख मास, माघ मास, कार्तिक मास याचे विशेष आचरण ठेवावं. आहाराबद्दल सांगितलं. श्रीहरीची उपासना करावी, सर्व त्या ठिकाणी वागावं. तपस्व्यांनी सांगितलं, बाई ग तुला वाटेल त्याप्रमाणे तू वाग. सर्व दुःख सोडून दोन्ही मार्ग उत्तम आहेत, परलोकी गती आहे. तिला आशीर्वाद दिला. तपस्वी निघालेले आहे. तिने आपलं सहगमन करण्याचा विचार व्यक्त केला. तपस्वीने तिला 2 रुद्राक्ष दिले. तिने स्वतः बांधले कानामध्ये आणि शवाच्याही कानामध्ये बांधलेले. आणि ते संगमावरती शव घेऊन सगळे जण आलेले. निघताना तिच्या मनात एवढाच विचार, आपण एवढा लांब आलोत, निदान त्या यतीचं दर्शन तरी घेऊया. म्हणून जे तिथे भेटलेले यती होते, तपस्वी होते, ते अदृश्य तिथून गेल्यानंतर ती संगमावरती आली आणि संगमावरती स्वामींची भेट घ्यावी म्हणून ती स्वामींकडे आली. स्वामी ध्यानस्थ आहे. तिने आपल्या त्या पद्धतीप्रमाणे तिने वाकून नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज झाला. त्याने अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. सगळी लोक हसायला लागले. आत्ता सहगमन करते आणि स्वामींनी असा आशीर्वाद दिला कसा? मग स्वामींनी जागृत अवस्थेत आले आणि म्हणाले, काय झालं? असं ठीक आहे, असू देत म्हणाले, आमचा आशीर्वाद खोटा होणार नाही. शव आणा म्हणाले. इकडे आणलं. रुद्राभिषेक त्यावरती केलेला आहे.
आणि रुद्राभिषेक केला आणि ते तीर्थ त्या शवावरती संपलेलं आहे. तर त्या ठिकाणी तो जिवंत झालेला आहे. काय मला कुठे आणलंस, काय केलंस वगैरे तो बोलू लागला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळं त्यातनं त्या शवाला जे बांधलेलं होतं ते सोडवलेलं आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलं, जा बाबांनो, आधी संगमावरती अंघोळ करा, नवीन वस्त्र धारण करा आणि या. त्यावेळी एकाने विचारलं, महाराज हा ब्राह्मण पुत्र कसा जिवंत झाला याविषयी सांगा. तेव्हा म्हणाले, पुढील जन्मातलं 30 वर्षाचं आयुष्य विधात्याकडून मागून घेतलं, त्याला मी दिलं. हे कर्तुम अकर्तुम शक्ती ह्या परमात्म्याची आहे. म्हणून स्वामी महाराज हे साक्षात परब्रह्मस्वरूप होते असंच आपल्याला म्हणता येईल. ही सगळी रचना त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणूनच हे स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मृत्यूपूर्वी दया असू शकते, परंतु मृत्यूनंतरही दया ही कल्पना समजत नाही. ही दया महाराजांनी केलेली आहे. स्त्रीचं अंतःकरण परिपूर्ण शुद्ध झालं आहे, ईश्वर भक्ती झालेली आहे, शास्त्राच्या आज्ञेचं पालन ती करते, त्याचं फळ तिला मिळालं. शरीरापेक्षा जीवात्मा वेगळा आहे ही तिची भावना दृढ झाली होती. देहासक्ती संपली आहे, या भावाची परीक्षा आहे. अस्तिक्य बुद्धी ही मुख्य आहे. यासाठी धर्माचरण करावं. स्त्रीचं महत्त्व आपल्या धर्मसंस्कृतीत अत्यंत आहे. समाजात विपरीत गोष्टी घडत असल्या तरी सुद्धा कबीरदास म्हणतात, नारी की निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस खानी में पैदा हुए शुक भीष्म हनुमान. प्रत्यक्ष परमात्मा हा भक्तीने त्या ठिकाणी संतुष्ट असतो. विवेकी स्त्री पुरुषांनी लक्षात घेऊन वागावं. प्रपंच आणि परमार्थ हा उत्तम रीतीने साधता येईल असा विषय त्या पाठीमागे आहे. आणि म्हणून हे स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी तिला सगळं सांगितलेलं आहे. आता महाराजांनी सिद्धांनी तीर्थाचा आणि रुद्राक्षाचा महिमा त्या ठिकाणी सांगतायत. ते विप्र पती पत्नी दोघंही गुरूंकडे आलेले. रुद्राक्षाचं महत्त्व सांगा, आम्हाला मंत्रोपदेश करा अशी प्रार्थना करतायत. सिद्ध सांगतायत नामधारकाला. साक्षात गुरु तपस्वी जे आले होते ते गुरूंनीच रूप धारण करून तिथे प्रगट झाले होते आणि तिला रुद्राक्ष धारण करायला सांगितले. रुद्राक्षाचं महत्त्व काय आहे? कंठी बांधिता 32 मस्तकाभोवती 24 सहसा कर्ण पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा गळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्यविशेष. रुद्राक्ष म्हणजे काय? रुद्रांच्या डोळ्यामधून अश्रुधारा, डोळे अक्ष म्हणजे डोळा, डोळ्यात अश्रुधाराचे 2 थेंब भूमीवरती पडले, त्याच्यातून वृक्ष निर्माण झाला, तो रुद्राक्ष आहे. त्याचं सामर्थ्य विलक्षण आहे. म्हणून पूर्वीची घडलेली घटना त्यांनी या ठिकाणी सिद्धांनी सांगितली.
काश्मीर देशीचा नृपपती राजा भद्रसेन, त्याचा पुत्र सुधर्मय तिथे मंत्री आहे, त्याचा पुत्र तारक आहे. सगळं ऐश्वर आहे, पण ते निरासक्त आहेत. ते उलट रुद्राक्ष धारण करूनच राहतात. मंत्र्याला आणि राजाला याची काळजी वाटू लागली. हे विरक्तच असे जर झाले तर पुढे राज्याचं कसं होणार. एक दिवस दरबारामध्ये पराशर नावाचे ऋषी आले. त्यांनी विचारलं, का हो, ही 2 मुलं आमच्या इथे राज्यात अशी आहेत, सगळं ऐश्वर्य असताना सुद्धा आसक्ती विरहित राहत आहेत. काय आहे प्रकार, रुद्राक्ष धारण करतात, हे काय आहे, पूर्वजन्मी कोण आहे. तेव्हा ऋषी जाणते होते, दिव्यदृष्टी होती, आणि त्यामुळे त्यांनी त्या मुलांना पाहिलं आणि म्हणाले, राजा काळजी करू नकोस. नंदीग्राम नावाचं गाव आहे, तिथे महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. ती अतिशय सुंदर होती, श्रीमंत आहे. नाट्य मंडप तिने निर्माण केला होता. मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा आणि एक माकड पाळलं होतं. ही महानंदा शिवभक्त होती. तिने त्यांच्याही गळ्यामध्ये रुद्राक्ष बांधलेले होते. महानंदा ही दानशूर आहे, धार्मिक आहे, श्रद्धावान आहे. एक दिवस एक व्यापारी तिच्याकडे आलाय. ती शिवव्रती आहे. त्याच्याकडे अतिशय सुंदर असं रत्नजडित शिवलिंग आहे. ते तिने पाहिलं आणि म्हणाली, ते शिवलिंग माझ्याकडे द्यावं. 3 दिवस 3 रात्र मी धर्मपत्नी म्हणून राहते, त्या बदल्यात शिवलिंगाची मला पूजा करायला मिळू दे. ऐकलं. ते म्हणाले, तुम्ही तर या ठिकाणी आपला उद्योग हा वारांगणेचा, कसं शक्य आहे. नाही म्हणाले, मी धर्मपत्नी म्हणून राहीन, मी कोणी तुमच्याशिवाय कोणाचाही स्वीकार करणार नाही. ठीक आहे म्हणाले. नाट्य मंडपामध्ये मधल्या खांबाजवळ ते शिवलिंग ठेवून दिलेलं आहे, आणि दोघेही जण क्रीडा करू लागले. परंतु शिवलिंग ठेवताना त्यांनी महानंदेला सांगितलं, बाई ग, ह्याला जर काही धक्का लागला तर मी अग्नी प्रवेश करेन. ठीक आहे म्हणाली. म्हणून तिने त्या मंडपामध्ये ठेवलं आणि तिने क्रीडा केल्या. तेवढ्यामध्ये एक महाभयंकर आग तिथे लागली. माकड आणि तो कोंबडा, शिवलिंग सगळं त्या आगीमध्ये जळून गेलं. आता त्याच्या प्रतिज्ञेप्रमाणे किंवा आधी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अग्निप्रवेश तिने केला. ती पतिव्रता म्हणून राहीन असा शब्द त्या व्यापाऱ्याला दिलेला होता. म्हणून तिने तिथे जी चिता पेटवली गेली, त्याच्यात ज्यांनी प्रवेश केला, तिथेच तिने सुद्धा सगळा दानधर्म करून, लुटून देऊन, दासदासींना देऊन त्या ठिकाणी ती शिवसान्निध्यासाठी त्या अग्नीमध्ये तिने प्रवेश केलेला आहे. तेवढ्यामध्ये शंकरांनी तिला झेललं आणि तिला
त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. तो व्यापारी म्हणजे साक्षात शंकर होते. तिची धर्मपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी या ठिकाणी ते आलेले होते. त्यावेळेला शिवलोकी हा गरुड आणि कोंबडा गेलेला आहे. तेच राजपुत्र, माकड हा राजपुत्र आणि कोंबडा हा त्याचा तारकपुत्र असा आलेला आहे, मंत्र्याचा मुलगा. त्यामुळे रुद्राक्ष धारण करून ते त्या ठिकाणी राजवैभव भोगायला मिळालेलं आहे, बघितलेलं आहे. भारताचं केवढं वैभव आहे पहा. वारांगणा सुद्धा पतिव्रता असू शकतात, बाकी असतील, यात काय शंका आहे. ही बुद्धी धर्मनिष्ठ आहे. धार्मिक संस्कारही आहेत. देहासक्ती चटकन संपू शकते असा बोध या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. रुद्राक्ष महात्म्याबरोबर पतिव्रता धर्माची महतीही सांगितली. धर्मरहस्य सूक्ष्म आहे. धर्मतत्व मानवी बुद्धीने ठरवता येत नाही. तेव्हा धर्म आणि अधर्म कसा होऊ शकतो ते श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये आलेलं आहे. वेदार्थ गहन आहे. धर्म आणि त्याचे वर्म श्रीहरीच्या कृपेशिवाय नाही. कृपा असेल तर नीच जातीच्या मनुष्याचं धर्मतत्व साध्य करू शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सर्व धर्म हरीचे पाय, येरते अपाय दुःख मूळ. भगवत प्राप्ती करून घेणं हे सर्व धर्माचं सार आहे. हरिभक्तीसाठी जात पात धंदा परिस्थिती आड येऊ शकत नाही. महानंदा पूर्वकालात झाली, कान्होपात्रा या युगात झालेली आहे. काय भाग्य आहे. आम्हाला मिळालेलं ऐश्वर्य आम्ही एकट्याने भोगणार नाही, सर्वांनी भोगू. म्हणून महानंदाला जेव्हा शिवजी म्हणाले चल शिवलोकाला घेऊन जातो, तेव्हा ती म्हणते मी एकटी येणार नाही, सगळ्या नगरीला घेऊन चला. गेले किती माहिती नाही, पण एक गोष्ट होईल मात्र, पुण्यामध्ये कोणी गेलं तर वैकुंठाला तरी जाता येईल. हा एवढा एक भाग निश्चित साधता येतो. अशा प्रकारचं हे स्वरूप या ठिकाणी आहे. देवाने दिलेलं वैभव स्वतः करता उपभोगायचं नसतं. परमेश्वर अधिक कृपावंत होतो. म्हणून वैदिक प्रार्थना आहे, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. ही भावना धर्माचरणाने होत असते. त्यातील स्वार्थबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. मला एकट्याला सुख मिळावं हे धर्माचरण संगत नाही. ईश्वराची भक्ती त्यातून मिळू शकते आणि म्हणून हे आचरण ठेवायचंय हा उद्देश या ठिकाणी सांगताय. साधकांनी कसं असलं पाहिजे हा विचार त्यामध्ये आहे. अशा प्रकाराने घटना सांगताय. आता राजा म्हणाला पुढे, स्वामी महाराज पराशर ऋषींना म्हणताय, महाराज अहो ह्या मुलांचं पुढे स्वरूप तरी काय, काय त्यांचं आयुष्य, या भविष्याबद्दल मला काही सांगा. पराशरांनी सांगितलं, बाबा रे ह्या मुलांचं भवितव्य फार विलक्षण आहे. ते 12 वर्षाचे झाले की त्या ठिकाणी त्यांना मृत्यू येणार आहे. हे ऐकल्यावर तो अतिशय दुःखी झालेला आहे. राजा प्रजा आणि सगळेच जण. त्यांना यमदूत न्यायला येतील. रुद्राचं महात्म्यच असं आहे. तेव्हा एक गोष्ट सांग, काय करावा, उपाय काय? याला एक उपाय आहे म्हणाले. 10 सहस्र रुद्रपाठ शंकरांसाठी करावा म्हणाले. आणि त्याप्रमाणे ते तीर्थ त्यांना द्यावं.
त्याप्रमाणे राजाने योजना केली आणि दुसऱ्या दिवसापासूनच लगेचच त्यांनी त्या ठिकाणी रुद्रपाठाची योजना केली. 7व्या दिवशी त्यांना 12वं वर्ष पूर्ण झालं होतं आणि त्याच वेळेला मुलं निचेष्टीस पडलेली आहे. यमदूत त्यांना न्यायला आलेले आहेत. त्याच वेळेला शिवदूतही तिथे आलेले आहेत. शिवदूतांनी यमदूतांना पिटाळून लावलं. मुलं सगळं बघताय. मुलांचे प्राण वाचले. सगळ्यांना आनंद झाला, उत्सव केला. सभेमध्ये पराशरांचा राजांनी सत्कार केला. तेवढ्यात नारदजी तिथे आले. नारद सांगू लागले, चित्रगुप्ताच्या नोंदीप्रमाणे नोंदीप्रमाणे त्यांचा मृत्यू असताना हे घडलं कसं? तेव्हा वीरभद्रांनी गाराणं त्याच्या पुढे सांगितलं. यमदूतांनी यमधर्मांना विचारलं तेव्हा त्यांनी चित्रगुप्ताची नोंद पहा म्हणाले. 10 सहस्र रुद्राभिषेकामुळे 10 सहस्र वर्ष आयुष्य परत त्यांना मिळालेले आहे. यमधर्म परत गेले, यमदूत परत गेले. रुद्राचं महात्म्यच असे. म्हणून या अध्यायामध्ये यजुर्वेदांतर्गत असलेलं रुद्राध्यायाचं महत्त्व सांगितलं. नमक आणि चमक हे 2 भाग आहे. जगत्कारण ब्रह्मतत्वाला रुद्र ही संज्ञा आहे. राम, कृष्ण, वासुदेव सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. अद्वैत परब्रह्म निर्गुणातून सगुणात आलेला आहे. त्याचं गुणधर्म निराळे आहेत. निर्गुणात पाप नाही, पुण्य नाही, धर्म नाही, अधर्म नाही, दया वात्सल्य गुणधर्म नाहीत. हे सर्व गुण गुणरूपा सगुण रूपाला आहे. निर्गुण ब्रह्मतत्वातून ओंकार निघालेला आहे. यासाठी महत्त्वाचा विशेष आहे. पुण्यकर्म विसरून जावं म्हणजे अभिमान राहत नाही. अभिमानाने स्मरणाने ही सर्व फळं निघून जातात. पाप धैर्याने कबूल केलं की शुद्ध संस्कार मनावरती होतो. ईश्वराची प्रेरणा असल्याशिवाय धर्मबुद्धी उत्पन्न होत नाही. आणि म्हणूनच भगवंताची भक्तीशिवाय प्रेरणेशिवाय होत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माऊली ज्ञानदेव म्हणतात. सत्कर्मानी परमात्म्याची भेट होते हा सिद्धांत ज्ञानदेव मांडतायत. ही सावित्री अर्थार्थी भक्त आहे, पण उपदेशाने मुमुक्षु त्यागी बनलेली आहे. जीवदानाची दया तिला प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारचा बोध या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. अनेक भक्त हे सकाम बुद्धीने तिथे आलेले आहेत. त्रिविक्रम भारती सारखे थोडेच आहेत. बहुतेक कथा सकाम भक्तांच्या आहेत. कोणाला रोग झालाय, कोणाला बुद्धी हवी आहे, कोणाला द्रव्य हवं आहे, कोणाला संतान पाहिजे, अनेक कामना सांगणारे जीव सद्गुरूंना शरण आलेले आहेत. गुरूंनी तेही त्यांना दिलं, पण सकाम इच्छेकडून निष्काम कर्म करण्याचं त्यांना प्रवृत्त केलेलं आहे. हेच त्याच्यामधलं वैशिष्ट्य आहे. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती याचा समन्वय झाल्याशिवाय कोणतेही कर्म घडत नाही. हा सिद्धांत महत्त्वाचा. आत्मीयता असली की भगवंताकडे काही मागण्याचा संकोच मनुष्याला वाटत नाही. आणि म्हणूनच सांदीपनी ऋषींनी सुद्धा भगवंताकडे मागताना गुरुदक्षिणा म्हणून आपला गेलेला पुत्र मागितलेला होता. तो परत आणून दिला भगवंताने. श्रवण मनन निधिध्यास आणि आत्मानात्मा विवेक करण्याकडे आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे. हाच विवेक करणं म्हणजे सांसारिक जीवनातील विषयाचा संबंध तुटून जाण्यासारखं आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करायचा आहे. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. सिमेंतिनीचं स्वरूप
सांगितलं, याज्ञवल्क्याच्या पत्नींचं स्वरूप सांगितलंय सिद्धांनी. मैत्रेयींच्या 2 पत्नी आहेत, मैत्रेयी आणि गार्गी. कात्यायनी. मैत्रेयी आत्मज्ञानाचे अधिकारी आहे, कात्यायनी विद्वान आहे. पण याज्ञवल्क्यांनी संन्यास घेतला, दोघींना धन द्यायचं ठरलं. मैत्रेयी म्हणाली, मला धन नको, आत्मज्ञान द्या. म्हणून ते तिने प्राप्त करून घेतलं. ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे, आम्हाला समजत नाही म्हणून ते नाही, आणि ते आहे त्याचा अभ्यास कसा करायचा याचं ज्ञान नाही म्हणून तेही जवळ नाही असं अर्थ धरू नये. भगवान शंकरांजवळ त्यापेक्षा मोठं ज्ञान आहे हे शास्त्रकार मांडतायत. म्हणून उपासना करणाऱ्या असतात, त्याच्या करावयाच्या असतात. ज्योतिषावर सगळं अवलंबून ठेवायचं नाही. मग ते दोघही जण पती पत्नी, सावित्री आणि दत्त ब्राह्मण विप्र, हे संगमावर स्नान करून आले. आम्हाला मंत्रोपदेश करा म्हणून सांगितलं. तेव्हा गुरूंनी सांगितलं, स्वामी महाराजांनी, धर्मविरुद्ध काही करायचं ना. कचय देवयानी संवाद सांगितलेला आहे, चरित्र सांगितलेलं आहे. वैदिक मंत्राचा अधिकार स्त्री वर्गाला नाही. आता अनेक जण प्रश्न विचारतात, त्याचा तारतम्य भावाने मी एवढंच व्यक्त करतो. निसर्गक्रमाने शरीर स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर रचना भिन्न आहे. वैदिक मंत्रामधून निर्माण होणारे स्पंद हे वातावरणामध्ये शरीरावरती परिणाम करत असतात. त्याचे परिणाम हे जे शरीरावर होतात, चांगल्या कर्मानी, चांगल्या घटनेनी काही घडेल त्याचे चांगले होतात, काही विपरीत होतात. तसे संशोधकांनी, वैदिक संशोधकांनी त्याचा विचार केलेला आहे आणि पाहिलेला आहे. की वैदिक संस्कारांचे जे काय, वैदिक मंत्र सामर्थ्याचे जे परिणाम आहेत ते स्त्री देहावर दुष्परिणाम करतात. म्हणून त्यांना तो अधिकार नाही म्हणून सांगितलं. पण त्याचं वैदिक धर्माचरणाचं जे फळ आहे ते मात्र कशातनं मिळेल हा विषय त्या ठिकाणी व्यक्त केला. तो कशात नाही. म्हणून ती सावित्री जेव्हा म्हणाली मंत्रोपदेश करा, तेव्हा त्यांनी सांगितलं, बाई मंत्रोपदेश स्त्रियांना हा सांगता येत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला व्रतवैकल्य सांगितलेली आहेत. कच्छ देवयानीची गोष्ट सांगितली. मंत्र सामर्थ्य या विश्वातनं नष्ट झालं एका संजीवनी मंत्राचं देवयानीच्यामुळे. अशा प्रकारचं स्वरूप त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. याच्यातून राष्ट्रहित कसं जपायचं हे बघायचं आहे. ईश्वरी प्रेरणेशिवाय हे साधत नाही. जीव बुद्धिवादी आणि प्रयत्नवादी जरी झाला तरी ईश्वरी सहाय्य असावं लागतं. धर्म काय, अधर्म काय, धर्म स्वर्गमार्ग आहे, अधर्म मृत्यू अंतक आहे, मृत्यूचं सहाय्य काम क्रोध लोभ आहेत, मदमत्सर आहे, पातक विकारामुळे उत्पन्न होतात. यासाठी मनाचा निग्रह हवा आहे, नियमन करता आलं पाहिजे. हा त्या ठिकाणचा महत्वाचा भाग आहे. यासाठी त्यांनी या ठिकाणी हे सगळं सांगायला प्रारंभ केलेला आहे.
मग त्यांनी सांगितलं, बाई ग, तुला सोमवाराचं व्रतपूजन ह्या सांगितलेल्या गोष्टी आहेत. स्नान आहे, शिवपूजा आहे, व्रत सांगितले, व्रताचं महत्त्व सांगितलं. हे व्रत सूत महर्षींनी ऋषींना सांगितलं होतं, ते मी तुला सांगतो. त्यावेळेला एक घटना घडली सोमवाराच्या व्रताने. सिमिंती नावाची एक स्त्री आहे. चित्रवर्मा हा राजा होता, त्याच्याबरोबर तिचा विवाह झालेला होता. दीर्घ उपासनेनंतर हे दोघंही प्राप्त झाले होते त्यांच्या आईवडिलांना. सिमिंतिनीला ज्योतिषशास्त्राप्रमाणे 14व्या वर्षी वैधव्य होतं. आता काय करायचं असे प्रश्न त्या ठिकाणी होते. चित्रांगत यांची जी कन्या आहे त्याची ती सिमिंतिनी, याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयणी, यांनी सांगितलं, बाई ग, तू सिमिंतिनीला, याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रिणीने हे व्रत करायला सांगितलं, सौभाग्यदायक आहे. पुढे यथावकाश तिचा विवाह चित्रांगताबरोबर झाला. यमुना नदीत तो पोहायला गेला. सासुरवाडी आला असताना तेव्हा तो बुडाला. नागकन्यांनी पाताळात त्याला घेऊन गेले. आणि तरीही ती या ठिकाणी व्रत करत राहिलेली आहे. तो त्या ठिकाणी बुडून तक्षकाच्या नगरीमध्ये गेला. तक्षकांनी नेलेले. तेव्हा तक्षक राजाला जेव्हा कळालं हा चित्रांगत जो आहे, तो चित्रांगत हा शिवभक्त आहे, तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी त्याची चौकशी केली, काय आहे काय नाही. आणि मग त्यांनी त्याला परत पाठवण्यासाठी चित्रांगताने आपल्या मुलाला तिथे पाठवलेलं आहे. पण त्या दुःखामध्ये त्याचं राज्य, इंद्रसेनाचं राज्य हे त्यांनी घेतलेलं आहे. इंद्रसेन त्याचा जो चित्रवर्म्याचा मित्र आहे त्यांनी तो घेतलेला आहे. सगळीकडे दुःखी वातावरण झालेलं होतं. चित्रवर्म्यांनी दूत पाठवून तिथे त्याला पुन्हा जिवंत करायचं पाठवून द्यायचं ठरवलेलं होतं. अशा प्रकाराने केलं आणि मग तो तिथे येऊन त्यांनी त्याला ते पुत्ररूप सांगून टाकलेलं आहे. व्रताची माहिती सगळी दिलेली आहे. असं आहे की सुप्रजा सुजननाचा हेतू पती पत्नी यांचं प्रेम लहानपणापासून निर्माण व्हावं लागतं. कामवासनेचा प्रादुर्भाव होऊ नये व ती निर्माण होण्यापूर्वी मनामध्ये प्रेमासक्तीचा आदर असला पाहिजे इत्यादी भावनांनी त्या ठिकाणी ही पतिसंगत सांगितलेली आहे. ते कोणतंही वय जरी स्त्रियांना आदर्श वा प्रमाणभूत मानता येत नाही. वयात येणे व जननक्षम होणे कमी अधिक असू शकतं, म्हणून विवाहास करणं योग्य आहे अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी होता.
साधनेद्वाराने प्राणाचा निग्रह करायचा आहे. व्रतवैकल्य म्हणजे काय आहे? विषय वासनाचा संबंध तुटून जातो. विषयाचा संबंध आल्यामुळे पुन्हा पुन्हा वासना ज्या निर्माण होतात त्या संस्काराच्या संस्कारांनी म्हणजे विषयाच्या संस्कारांनी मनामध्ये अधिक भर पडत जाते. अगोदर अनेक जन्माचे कितीतरी विषय संस्कार आहेत, ते कमी होण्याकरता म्हणून योगमार्ग आहेत. मनाची स्थिरता झाली की मनाचा विषयाशी संबंध आला, मग योगमार्गाने प्राणायामादीनी क्रिया घडत जातात. प्रकाशाशिवाय वस्तू अंधारात समजत नाही, त्याप्रमाणे सदाचार सद्विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. यासाठी सर्व काही अज्ञान निर्मित आहे. ज्ञानोदय होताच सर्व विरून जातं. यासाठी मनाच्या सरोवरात आरशासारखं स्वच्छ ठेवावं, काळजीपूर्वक ठेवावं. मन शुद्ध ठेवायचं आहे. परमात्म ज्ञान प्रगट होऊ शकतं. संसारात आवश्यकतेने सार मिळत असतं. भगवत कृपेने हे मुक्त होतात. ईश्वर शक्ती सुप्त अवस्थेत कायम असते. भक्ती झाली की भावनेच्या संबंधाने ती शक्ती व्यक्त होते. जीवाचा भक्ताचा उद्धार होतो. याप्रमाणे व्रतवैकल्याची माहिती म्हणून त्या ठिकाणी सिमेंतिनी आणि चित्रांगत यांचं चरित्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकाराने हे सांगितलं. आज आता गीता जयंती आहे. गोपाळ कृष्णांना वंदन करूया. गीता देवी ग्रंथाला वंदन करू. मनुष्याने जर गीतेचा थोडा जरी अभ्यास केला, मनन केलं, तरी गंगा जलाचा एक बिंदू प्राशन केल्यासारखं आहे. गीतेचे विचारात सूक्ष्मत्व व्यापकत्व दोन्ही आहे. यासाठी आचरण केलं पाहिजे. म्हणजे पूजन केल्यासारखं आहे. निरंतर मुक्ती हीच आहे. बरं, खरं काय हा चिरंतन अशा सत्याचं ज्ञान साधकाला झालं पाहिजे. जगाचं आकर्षण उरत नाही. बरं, यासाठी गीतेतील प्रत्येक विचारावर सद्भावनेची मनन चिंतन करून सद्विचाराची जोपासना करावी. सद्विचारांना आचरण असावं. मन केंद्रित होतं आणि निर्विकारांना हा अर्थ बनवून राहतो. यासाठी पूर्वसंचितातील कर्म हे झालं आहे. नवीन निर्माण होणार नाही याची दखल क्षणभराच्या वर्तमान जीवानी करायचा हा गीतेचा संदेश आपण समजून घ्यायचा आहे. यासाठी गोपाळ कृष्णाचा चरणी हे सगळं अर्पण करून आजचा विषय आपण या ठिकाणी थांबवूया. गुरूंचं प्रार्थना करूया. गणगोत बंधू चित पिता तुची देवा, इष्टमित्र काही नसे अन्य सेवा, तुझ वीण त्राता नसे या जीवासी, नमस्कार माझा श्री दत्तात्रेयासी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.